हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी इथे बघा मस्त असा उपमा बनवला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. ते इथे बघा मी मस्त असं सर्व काही बारीक चिरून घेतलेलं आहे बघा. त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे आणि इथे कोथिंबीर देखील मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी एका साईडला इकडे रवा भाजत आहे बघा. इथे बघा मी रवा भाजत आहे. हा जाड रवा आहे. रवा भाजून घ्यायचा चांगला मंद गॅसवरती बघा. मी मंद ह्याच्यावरती हा गॅस भाजत आहे. रवा भाजत आहे बघा. छान रवा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. आणि मग त्यानंतर हे कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व काही घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं मीठ, तेल हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. एवढंच साहित्य लागतं, त्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. पण खूप छान असा उपमा होतो, ह्याच्याने तयार होतो बघा. आणि त्याचा स्वाद चांगला येण्यासाठी आपण ज्या वेळेस रवा भाजतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचा आणि रवा भाजायचा. म्हणजे उपमा इतका सुंदर खमंग लागतो, इतका छान लागतो, त्याची टेस्टच बदलते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि इथे बघा आता पूर्ण मस्त असा रवा भाजून झालेला आहे, थोडा लाल झालेला आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे आणि उडदाची डाळ. ते सुद्धा मी इथे घेतलेलं आहे. आता रवा मी काढून ठेवला आहे. त्यामुळे इथे त्याच कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलं. इथे रवा मी बाजूला थंड करायला ठेवलेला आहे. आता मी पहिले तेल गरम झाल्यावरती शेंगदाणे भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे. भाजलेले शेंगदाणे आहे ते तळून घेणार आहे. बारीक गॅसवरतीच हे सर्व काही करायचं, नाहीतर मग ते जळलं जातं. आता हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे बघा. त्याचे काही शेंगदाण्याचे मी 2 तुकडे, म्हणजे जसं जमेल तुम्हाला जसं आवडेल तसं त्याची सालं न काढले तरी चालेल. ते मी ते असेच बघा भाजून ठेवलेले होते, तेच मी घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे टाकले तरी चालेल. इथे बघा शेंगदाणे भाजून झाले, तर आपण टाकूया कढीपत्ता आणि मिरच्या. इथे मी कढीपत्ता आणि मिरच्या टाकलेल्या, ते तडतड उडायला लागलेत बघा. त्याचबरोबर मी इथे कांदा टाकलेला आहे. जास्त मिरच्या तळल्या नाही, घरात ठसका होतो, ते कांद्याबरोबर तळल्या जातात. आता इथे बघा मी कांदा, मिरची, शेंगदाणे आणि कढीपत्ता गरम तेलात हे सर्व काही मी भाजून घेत आहे बघा. कांदा चांगला होत आला की त्यामध्ये टाकायचा टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ होऊन द्यायचा. आणि त्याचबरोबर इथं मी जी उडदाची डाळ घेतली होती ती डाळ देखील आपण इथे टाकणार आहे. आधी टाकली की ती खूप शिजल्या जाते, थोडं आत्ताच टाकायची म्हणजे जास्त शिजत नाही. कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं इथे मीठ टाकत आहे बघा. तुम्ही नंतर थोडंसं चव घेऊन पुन्हा टाकू शकता. मी आत्ताच इथे टाकलं का तर कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी. त्याचबरोबर इथे थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकूया. कोथिंबीर आता टाकली की त्याची टेस्ट छान येते. आणि त्यात बघा मी आता इथे पाणी टाकत आहे. तुम्हाला कसं उपमा हवा आहे, थोडा कोरडा हवा आहे, थोडासा मऊ आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाका. जर मऊ हवा असेल तर जास्त पाणी टाका, पण थोडासा कोरडा हवा असेल तर थोडंसं पाणी कमी टाका, नाहीतर मग ते खूपच मऊ होऊन जाईल. आता मी याला उकळून देते पाण्याला. बघा मस्त असं पाणी उकळलं आहे. त्याच्यात पाणी टाकल्यानंतर ते सगळं मिश्रण एकजीव छान झालेलं आहे. आणि बघा त्यात मी हा भाजलेला रवा टाकलेला आहे. आता आपण ते चांगलं परतून घेऊया. एका हातात कॅमेरा असल्यामुळे, नाहीतर मग एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवायचं. बघा आता छान असं हलवून झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला झाकण लावून ठेवायचं, म्हणजे रवा फुलल्या जातो. मी आता इथे झाकण ठेवते बघा. असंच झाकण ठेवत काढत 1-2 वेळा करायचं. बघा मस्त असं उपमा वाफवला आहे. आपण हलवून घेऊया. छान असा उपमा वाफवला आहे. आता वरतून आपण भरपूर अशी कोथिंबीर, आपण पहिलेही कोथिंबीर टाकली आणि आता ही कोथिंबीर टाकली बघा. तर आपण हे थंड होऊन देऊया आणि मग सर्व करूया. तर इथे बघा मस्त असं गरम आम्ही उपीट खायला घेतले. गरमच खायचं, खूप गार होऊन नाही द्यायचं. आता इथे मस्त असं उपमा बघा किती सुंदर झालेला आहे. आम्ही आता इथे सर्व करतो. खूप बघा पातळी नाही झालेले आणि घट्टही नाही झालेले, मस्त असा उपमा झालेला आहे बघा. असा केला ना की सगळ्याची टेस्ट खूप छान येते.
मस्त असा उपमा झालेला आहे. काल संडे होता त्याच्यामुळे सकाळी हा नाश्त्याला केला होता. तर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा. वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकूया आणि त्याचबरोबर टाकूया आपण याच्यावरती शेव. ही लसूण शेव आहे, तुम्हाला जशी शेव हवी तशी प्लेन टाका किंवा लसूण शेव टाका. तर असं मस्त असं इथं मी उपमा किंवा उपीट तयार केलेला आहे बघा. झटकीपट होतो आणि इतका छान लागतो, मस्त लागतो. नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला उपमा, आवडला का नाही नक्की सांगा. तर चला मग बाय.